नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे माय मरो अन. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा माय मरो अन. केसरकरांच्या घरात गडबड सुरू होती. त्यांच्या मुलाचे मंदारचे लग्न होते. लग्न त्याच्या शेजारील घराच्या माटवात होते. केसरकरांच्या दारात पण मंडप घातला होता. त्याला भेडल्या माडाची सोपे लावून मंडप सुशोभित केला होता. अण्णा केसरकर आपल्या मोठ्या मुलीची म्हणजे मायाची वाट पाहत होते. त्यांना नेहमी काळजी वाटे, कारण मायाचा नवरा सुभाष नेहमी फास्ट गाडी चालवे. त्याला किती वेळा सांगितले तरी त्याचा स्पीड कमी होत नसतो. त्याची 1 वर्षाची मुलगी सोनिया उर्फ सोनू, तिची पण ते वाट पाहत होती. एवढ्यात त्याची धाकटी मुलगी वसुमती घरातून बाहेर आली. बाबांनो, संध्याकाळी हळदीक माझ्याकडे एक पण पिवळो ड्रेस नाही. मी कुडाळात जाऊन येतोय आणि पेढे पण आणूचे असत ना, शिवाय आईचं ब्लाऊज शिवाक दिलो तो पण घेऊन येते. बरा जा बाय जा, पण गाडी होती तुझी, हळू चालव आणि हे पैसे घे. नको पैसे बाबांनो, काल दादान दिलाय त्यापैकी असत माझ्याकडे. ॲक्टिवा सुरू करून वसुमती गेली सुद्धा. केसरकरांना 3 मुले. मोठी माया, तिचे 2 वर्षापूर्वी लग्न केले कोल्हापूरमधील सुभाष बरोबर. सुभाष गोखले कॉलेजमध्ये प्रोफेसर होता. त्याचे वडील पण शाहू मिलमध्ये नोकरीला होते. स्वतःचे घर होते. मायाची 1 वर्षाची मुलगी सोनिया. दुसरा मुलगा मंदार गावातील शाळेत शिक्षक होता. शिवाय घरची बाग बागायत पण सांभाळायचे. सुस्वभावी. त्याचेच लग्न त्याच शाळेतील हिंदी शिकवणाऱ्या मधुराबरोबर त्यानेच लग्न ठरवले होते. तिसरी वसुमती, शेंडेफळ, सर्वांची लाडकी, देखणी, गोरी. कॉलेजच्या 3ऱ्या वर्षाला होती. दादाच्या लग्नात तिचीच जास्त घाई होती. मायाताईची मुलगी सोनिया उर्फ सोनू म्हणजे वसुमतीचा जीव की प्राण होता. वसुमतीला तालुक्याच्या गावातील अवधूत आवडत होता, पण अवधूतच्या नोकरीधंद्याचे काही अजून व्यवस्थित नव्हते म्हणून ती गप्प होती. मंदारची गडबड सुरू होती. त्याच्या मदतीला त्याचा जानी दोस्त अरुण होता. दोघेही सकाळपासून अनेकांच्या घरी जाऊन आमंत्रणही देत होते. शिवाय उद्याच्या जेवणाची पण तयारी करायची होती. मळेकर हे आचारी जेवण करायला यायचे होते, पण त्यांना सर्व तयारी करून द्यायला हवी होती. शिवाय संध्याकाळी हळद कार्यक्रम त्यांच्या आईने ठेवला होता. मंदार घरी आला तशी त्याची आई म्हणाली, मायाची गाडी खैपर्यंत येली बघ रे. तो सुभाष गाडी फास्ट चालवता म्हणून माका भीती वाटता. आणि मधुराकडची माणसा किती वाजता पोचतली? मधुराची पण हळ चढव होईल. होकाल आणि सगळी मंडळी 6 वाजेपर्यंत पोचतील. मायाताई फोन लावलेलंय, ख इलास म्हणून विचारले. मंदारने मायाताईला फोन लावला. तोपर्यंत कुडाळला गेलेली वसुमती गाडीवरून सगळं सामान घेऊन हजर झाली. सायंकाळी 4 पर्यंत माया, सुभाष, सोनिया हजर झाली. सोनिया लुटू धावत आली. ती वसुमावशीला येऊन चिकटली. तिच्याकडे कौतुकाने पाहत माया म्हणाली, आता वसुमावशी गावली सोनू. आता 2 दिवस एका आईची गरज नाही. 2 दिवस मी मोकळा. सर्वजण खळखळून हसले. सुभाष पण हसला. सुभाषला पण वाटायचे सोनूचे आणि वसूचे काय गुळफुटे आहे कोण जाणे. एकदा वसुमावशी दिसली की ती कुणाकडे जात नाही. 3ही मुले, जावई, नात घरात असल्यामुळे मंदारच्या आईला पण समाधान वाटते. मग हळदीची तयारी. तेवढ्यात माणगावची मंडळी आली. त्यांची सोय शेजारच्या घरात केली होती. वसुमती आणि माया जाऊन सगळ्यांनी सर्वांची सोय लावली. मग मंदारची हळद लावणे, मग मधुराला हळद, जेवण झाले आणि मग नाच गाणी इत्यादी इत्यादी. रात्री झोपायला 12 वाजले, पण मंदारच्या आईला झोपच नव्हती. सकाळी एवढी कामे तिच्या डोळ्यासमोर दिसत होती. पहाटे 4 वाजता ती उठली आणि हंड्याखाली माडाची चुडते घालून पाणी तापवायला तिने सुरुवात केली. आंघोळीसाठी एकेकाला ती हाक मारायला लागली. सकाळी सकाळी लाऊडस्पीकरवाला आला आणि मंडपाच्या कोपऱ्यावर मोठे तडे जोडले आणि कॅसेट लावले. उठा उठा हो सकळीक, वाटे स्मरावा गजमुख. उठा उठा हो सकळीक. स्पीकरचा आवाज ऐकून सर्व पाहुणे उठले. माणगावहून आलेली मधुराकडील माणसे उठली. छोटी सोनू रात्री वसुमावशीच्या कडेला झोपली होती, ती पण उठली. आचारी मळेकर आणि त्यांची माणसे हजर झाली.
मंदारचे सर्व मित्र रात्रीपासूनच मंडपात झोपले होते. त्यांनी भरभर जेवणाचे सामान मळेकरांना दिले. विहिरीवरून पाणी आणून दिले. जेवणाची तयारी सुरू झाली. 8:30 वाजता जोशी भटजी हजर झाले. त्यांनी पुण्यवचनाची तयारी केली. मंदारचे आई बाबा आणि मंदार पाटावर बसले. मग बाजूच्या घरी मधुराचे पुण्यवचन करायला जोशी भटजी गेले. तिथे तिचे पुण्यवचन करून मग 10 वाजता लग्नाची तयारी. इकडे मुलीच्या मंडपात जोशी भटजींनी मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केली. स्वस्ती श्री गणनायक गजमुख. मंडपात बसलेल्या रामूने ताशा वाजवायला सुरुवात केली. सनई मंजूर स्वर काढू लागली. ढोल वाजू लागला. बाजूच्या माटवातून नवरा लग्नासाठी बाहेर पडला. सोबत करवली होती वसुमती. आज वसुमतीने गुलाबी ड्रेस घातला होता. त्या ड्रेसमध्ये आणि विशेष केलेल्या केशरचनेत ती कमालीची देखणी दिसत होती. सर्वांच्या नजरा तिच्यावर खेळल्या होत्या. वसुमावशीचे बोट पकडून छोटू सोनू चालत होते. लग्न लागले. मग मंदार आणि मधुरा यांचा सप्तपदी. त्याच मंडपात छोटासा स्वागत कार्यक्रम. मग जेवणाच्या पंक्ती बसल्या. भात, वरण, फणसाची गरेगोट्याची भाजी, वालीची भाजी, ताज्या कैरीचे लोणचे आणि तांदळाचे वडे व काळ्या वाटाण्याची आमटी. मंदारच्या बाबांनी सर्व मालवणी पदार्थ करायला मळेकरांना सांगितले होते. गावातील आणि आजूबाजूची मंडळी, नातेवाईक भरपूर जेवले. मंदारचे मित्र अरुण, योगेश, गिरीश आणि त्यांच्या बायका तसे त्यांच्या शाळेतील इतर शिक्षक शिक्षिका जेवण वाढत होते. माया आणि वसुमती या केसरकरांच्या मुली सर्वांना आग्रह करून वडे आणि आमटी वाढत होते. वसुमतीचा मित्र अवधूत पण सोलकडी वाढत होता. अण्णा केसरकर सर्वांवर लक्ष ठेवून कुणाला काय हवे नको ते पाहत होते. मग बाजूच्या घरातून वरात निघाली. ढोल वाजू लागले. ताशा वाजू लागला. सनईवाला गाणे वाजवू लागला. निघाले आज तिकडच्या घरी, निघाले आज तिकडच्या घरी. गावातील लोक पाहुणे जेवण करून तृप्त पोटाने आणि मनाने घरी गेले. दुसऱ्या दिवशी केसरकरांच्या घरी सत्यनारायण पुन्हा जवळची माणसे जमा झाली. गावातील लोक तीर्थप्रसादाला येऊन नवीन दाम्पत्याला आशीर्वाद घेऊन गेले. सायंकाळी सर्व मंडळी कुलदेवतेला जाऊन आले. सायंकाळी मायाताई आणि सुभाष कोल्हापूरला जायची घाई करू लागले. कारण सुभाषचे कॉलेज सुरू होते. सायंकाळी 5 वाजता सुभाष, माया आणि सोनू निघाले. सोनू गेले 2 दिवस वसुमती मावशीला चिकटून. ती आपल्या आईकडे जाईना. पण वसुमती मावशीने आपण तिला लवकर तिच्या घरी येईन असा शब्द दिला. तेव्हा ती आपल्या आईकडे गेली. अण्णा आणि त्यांची बायको जावई बापूंना परत परत गाडी हळू चालवा, गाडी हळू चालवा, वाटेत घाट आहे, खूप वाहने येतात हे सांगत होते आणि सुभाष मान हलवत होते. कोल्हापूरला जाताना सुभाषला कणकवली कॉलेजमध्ये काही मित्रांना भेटायचं होतं. त्यांना भेटून आणि एका मित्राकडे जेवण करून मग ती मंडळी कोल्हापूरला जायला निघणार होती. रात्री केसरकरांकडे सर्वांची जेवणे झाली. पाहुणे मंडळी गेली तशी हळूहळू सर्व मंडळींनी आपले अंथरूण पकडले. 4 दिवस लग्नाची गडबड होती. सतत पाहुणे होते. अण्णा त्यांची बायको पण खूप दमली होती. 8 वाजता मायाने वसुमतीला फोन लावला आणि आपण कणकवली जेवण करून कोल्हापूरच्या दिशेने निघालो असे तिला सांगितले. रात्री 1 वाजता मंदारचा फोन वाजू लागला. मंदार गाढ झोपेत होता. आपण मधुराला जाग आली. तिने मंदारला जागे केले. अहो, फोन वाजतोय मघापासून. मंदारने चडपडत फोन घेतला. पलीकडून आवाज येत होता. हॅलो, केसरकर काय? कागल पोलीस स्टेशनवरून बोलतोय. मंदार घाबरला. काय? कशासाठी फोन केलेला? MH0324 गाडी ओळखीची आहे काय? आता मंदारला घाम फुटला. होय होय, 3245 ही माझ्या बहिणीची गाडी आहे. हा, मग या गाडीला कागलपाशी अपघात झालाय. पंचनामा सुरू आहे. आपल्या सर्वांना CPR कोल्हापूरमध्ये ऍडमिट केलंय. तुम्ही हॉस्पिटलमध्ये लवकर लवकर या असं म्हणून पलीकडून फोन ठेवला. मंदारच्या काळजात धडधडू लागला. काय करावे त्याला समजेल. मधुरा सर्व ऐकत होती. ती त्याला म्हणाली, योगेशला तरी फोन करा. त्याच्या भावाची गाडी आहे ना. मंदारने योगेशला फोन लावला. योगेश पण दमून झोपला होता. त्याच्या बायकोने त्याला जागे केले. योगेशने पाहिले मंदारचा फोन. त्याला आश्चर्य वाटले. काल लग्न झालेल्या मंदार रात्री 1 वाजता फोन करतो. काय रे, झोप नाही का तुका? अरे योगेश, प्रॉब्लेम झालो. मायाताईच्या गाडीत अपघात झालो कागल जवळ. कोल्हापूर पोलीस स्टेशन पासून फोन इल्लो. आता काय कळत नाही रे. आता आतमध्ये सुभाष, मायाताई आणि छोटा सोनू सगळ्यांना कोल्हापूरच्या सिव्हिलमध्ये ऍडमिट केल्याने म्हणता.
माका बोलवलं आणि ताबडतोब तुझ्या भावाची गाडी घे जरा. येते बाबा, मी भावा कुठवते आणि 10 मिनिटात तुझ्या घराकडे येते. इतक्यात घरात बाकी मंडळी कळवू नको, दमली झोपलीत बिचारी. 10 मिनिटात योगेश हांडेचा भाऊ आला. त्यांनी रिंग करताच कुणालाही न उठवता मागचे दार उघडून मंदार बाहेर पडला आणि गाडीत जाऊन बसला. गाडीने थोडे अंतर कापले असेल एवढ्यात पुण्याहून सुभाषच्या भावाचा फोन आला. त्याला पण पोलीस स्टेशनवरून फोन आलेला आणि त्याने पण तेच सांगितलं. यापेक्षा त्याला पण जास्त का माहीत नव्हतं. परत एकदा यांनी पोलीस स्टेशनला फोन लावला पण कोणी उचलत नव्हतं. मंदार भयभीत झाला. किती वेळा सुभाषला सांगितले गाडी हळू चालवत जा म्हणून, पण हो 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 यापेक्षा काय. मंदारला छोट्या सोनूची काळजी वाटत. शिवाय मायाताई गाडी चालवणारा सुभाष, त्यांची गाडी निपाणी जवळ आली आणि परत सुभाषच्या भावाचा फोन आला. त्याला कळलेल्या बातमीप्रमाणे गाडी फुटपाथवर चढली. त्यावेळी त्या धक्क्याने मायाच्या मांडीवरील सोनू खाली पडली, पण गाडी पुढे आपटली आणि सोनू खाली पडल्यामुळे तिला जास्त काही लागलं नाही. पण सुभाष आणि मायाला मात्र जास्त लागलं असावं, कारण त्यांना सिव्हिलमध्ये ॲडमिट केलं. सोनू बरी आहे हे ऐकून मंदारला बरे वाटले, पण मायाताईची आणि सुभाषची त्याला काळजी वाटून. योगेशची गाडी कोल्हापूरच्या हद्दीत शिरली तेव्हा पहाट झाली होती. आता पुढे काय वाढवून ठेवले आहे हे त्यांना कळेना. गाडी सिव्हिल जवळ आली. त्यांची गाडी आलेली पाहून पोलीस पुढे झाले. त्यांनी त्या तिघांना आतमध्ये घेतले. अपघात विभागात ती सर्व मंडळी आत. पोलिसांनी एका बॉडीवरील चादर खाली घेऊन चेहरा दाखवला. ती मायाताईची डेड पाई होती. मंदार किंचाळला आणि पटकन खाली बसला. योगेशाने त्याच्या भावाने मंदारला सावरलं. त्याला खुर्चीत बसवलं. तोपर्यंत सुभाषचा पुण्याचा भाऊ आणि त्याची बायको तिथे आली. त्यांनी पण मंदारला सांभाळलं. हळूहळू मंदार सावरला. तो रडत बोलू लागला. सोनू, सोनू कशी आहे? सुभाष सुभाष सुभाष. सुभाषचा भाऊ म्हणाला, सोनू बरी आहे. चिल्ड्रेन वॉर्डमध्ये एका नर्स सोबत आहे. सुभाष पण बरा आहे. त्याचा गुडघा आणि डोकं आपटले. ते सोडले तर बाकी सर्व तो बोलतोय. सोनू मांडीवर होतो म्हणून मायाने बहुतेक बेड बांधला नसावा, त्यामुळे सोनू धक्क्याने खाली पडली म्हणून बचावली. रडणारा मंदार रडत रडत म्हणाला, आता आई बाबा वसू यांना काय सांगू आणि कसं सांगू. सुभाषचा भाऊ म्हणाला, त्यांना माझ्या भावाने कळवलंय आधीच. ती मंडळी 4 वाजता गाडी घेऊन निघाली आहेत. 2 तासात पोहोचतीलच. ते सर्व मंदारला सांभाळत सोनूला पाहून आले. एका नर्सने दिलेली दूध ते बाटलीतून पित होते. मंदारच्या मनात आले, आपली आई या जगात नाही, ह्या अजानपुरीच्या कामी पण नसेल. योगेशने सोनूचे 2 फोटो घेतले आणि ते सुभाषला भेटायला गेले. सुभाषचे अंग आणि पाय दुखत होता, त्यामुळे तो मोठ्याने ओरडत होता. तशाही परिस्थितीत मंदारला पाहून त्याने विचारले, माया, माया कशी आहे? सोनू. योगेशने त्याला सोनूचे फोटो दाखवले आणि मायाचे ऑपरेशन सुरू आहे असे खोटेच सांगितले. सकाळी 7च्या सुमारास मंदारच्या आईबाबा आणि वसुमती हॉस्पिटलमध्ये शिरले आणि मोठा आक्रोश सुरू झाला. थोड्या वेळाने वसुमती चिल्ड्रेन वॉर्डमध्ये गेली. तेव्हा तिला पाहतात कॉटवरून उतरून सोनू लुटू लुटू धावत वसुमती मावशीला घट्ट चिकटते. 2 वर्षांनी माया जाऊन 2 वर्षे झाली. केसरकरांचे घर सावरत होते. मंदारला मुलगा झाला आणि त्याच्या आणि सोनूच्या बालीला सर्वांचा वेळ जात होता. हॉस्पिटलमध्ये सोनू वसुमती मावशीला चिकटली, ती चिकटली. दोघींना एकमेकाशिवाय चैन पडत नव्हते. वसुमतीच्या आईच्या लक्षात येत होते, मायाच्या मृत्यूनंतर वसुमती गंभीर झाली. पूर्वीचा तिचा अवखळपणा गेला. ती सतत विचारात गडलेली असायची. तिच्या मित्राचे अवधूतचे सुद्धा फोन यायचे बंद झाले. पूर्वी ती 4 दिवसांनी कुडाळला जायची. आता फारच महत्त्वाचं असेल तरच जाते. तिचे शिक्षण पुरे झाले, पण पुढे शिकायची पण तिची इच्छा दिसत नाही. याऐवजी ती घरकामात इंटरेस्ट घेत आहे. तिच्या आईने तिला अवधूतबद्दल विचारले, पण आता तो दुबईला नोकरीला गेलाय असे ती म्हणाली. वसुमती आता लग्नाची झाली होती, पण सोनू तिला सोडून राहत नव्हता. सोनूचा बाबा सुभाष 15-20 दिवसांनी येऊन सोनूला भेटून जात होता. सोनूला घरी येण्याचा प्रयत्न करत होता, पण ती मावशीला सोडून राहत नव्हती. कोल्हापूरच्या घरात सुभाषच्या आई वडील पण सुभाषच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करत होते.
माया गेल्यानंतर तो एकटा पडला होता. शिवाय त्याची नात गेली 2 वर्षे आजोळी होती. तिला पण घरी आणायची होती, पण ती तिच्या वसुमती मावशीला सोडून राहत होती. हा प्रॉब्लेम. काहीतरी हालचाल तर करायलाच हवी. सुभाषच्या दुसऱ्या लग्नाची हालचाल अंडा केसरकरांना कळली तेव्हा ते पण काळजीत, आणि लग्नानंतर ते सोनूला आपल्याबरोबर नेणार असे समजल्यावर त्यांना आणखी काळजी वाटू लागली. दुसऱ्या बाजूला वसुमतीच्या पण लग्नाचे पण पाहायचे होते. म्हणजे सोनूला तिच्या घरी पाठवावे लागणार होते. सोनूला सावत्रबाई आली तर तिचा छळ तर करणार नाही ना, ह्याची तिला चिंता होती. तर त्यांनी हा विषय आपल्या बायकोसमोर काढला. ती पण काळजीत पडली. वसुमतीच्या आईने वसुमतीला सुभाषच्या दुसऱ्या लग्नाबद्दल त्याच्या वडिलांकडून खटपट सुरू झालं ते सांगितले. तसेच ती मंडळी लग्नानंतर सोनूला घरी नेण्यात उत्सुक असल्याचे सांगितले. वसुमती काळजीत, काहीतरी करायलाच हवे. ती सायंकाळी गावातील तळ्याखाली शांत बसली. आपले लग्न होणार, मग सोनू कुठे जाईल? ती आपल्याला सोडून कधी मधुराकडे पण राहत नाही. आईला आता झेपत नाही. मायाताईच्या मृत्यूनंतर ती थकली. सुभाषचे दुसरे लग्न, ते पण बरोबर आहे ना. त्याचे अख्खे आयुष्य पुढे जायचे आहे. शिवाय सोनूला पण मोठं करायचं आहे. म्हणजे सोनूला सावत्र आई येणार. कशी असेल ती कुणास ठाऊक. तिने तिचा छळ केला तर छे 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 छे. सोनूचा छळ आपण सहन करू शकत नाही. आपण सोनूचा छळ सहन करू शकत नाही. मग यावर उपाय, यावर उपाय. आणि तिला उपाय सुचला आणि ती समाधानाने हसली. 8 दिवसांनी सुभाष आणि त्याच्या आई बाबा आले. आल्या आल्या त्यांनी आपल्या नातीला जवळ घेण्याचा प्रयत्न केला, पण ती त्यांच्याकडे जाईना. ती आपल्या वसुमती मावशीला घट्ट धरून होती. थोड्या वेळाने सुभाषचे बाबा बोलू लागले, केसरकर, मी तुम्हाला फोनवर बोललो होतो. माया आमची सून जाऊन 2 वर्ष झाली. आपल्या सर्वांनाच धक्का बसला. सुभाषची बायको गेली आणि सोनूची आई गेली. पण काळ कुणासाठी थांबत नाही. सुभाषचं अख्खं आयुष्य जायचं आहे. तो तरुण आहे, त्याला आयुष्याची साथीदार हवी. शिवाय सोनू आता 3 वर्षाची. 2 वर्ष तुम्ही तिला सांभाळलं म्हणजे जास्त ती तिच्या वसुमावशीकडे असते. पण तुम्हाला वसूचे पण आता लग्न करायचे आहे. त्यामुळे सोनूला आम्ही सुभाषच्या लग्नानंतर आमच्या घरी न्यावं म्हणतोय. सर्व वातावरण गप्प गप्प. कुणाला काय बोलावे हे कळेना. वसुमतीच्या आईला आणि बाबांना वाटत होतं सावत्र आईने सोनूला त्रास दिला तर. या शांततेचा भंग करत वसूची आई म्हणाली, मग कुठे मुलगी पाहिली आहे का? नाही अजून. तुम्ही सुचवा. मायासारखी कोणीतरी. कोकणातल्या मुली आमच्या भागापेक्षा जास्त चांगल्या. बघा तुम्ही तरी. एवढ्यात वसुमती बाहेर आली. ती बोलू लागली, बाबा, आई, तुम्हाला प्रश्न पडलाय. सुभाषने दुसरे लग्न केले तर आलेली सावत्र आई सोनूला त्रास देणार नाही ना? त्याचबरोबर आई, तुला माझे पण लग्न जमवायचं आहे आणि माझे लग्न झाले तर सोनूचे काय? असे एकात एक प्रश्न आहेत, एकात एक प्रश्न. खरं तर हे प्रश्न मला मायाताई गेली तेव्हापासून पडले. मायाताई गेली आणि मी गंभीर झाले. कदाचित थोडा झटपट मृत्यू पाहिला नव्हता मी कदाचित. आयुष्याबद्दल मी गंभीर झाले. त्यानंतर माझ्या आई वडिलांना, भावाला कसलाही त्रास होणार नाही हे मी पाहिले. अवधूत बरोबर माझी मैत्री होती, ती मी मोडली. अवधूत नोकरीनिमित्त दुबईला गेला आणि 6 महिन्यापूर्वी त्याचे लग्न पण झाले. त्या पाशातून मी मुक्त झालो. त्याला मुख्य कारण म्हणजे मायाताई सोनूला माझ्याकडे सोडून गेली होती म्हणून. तिला सोडून मी पण राहू शकत नाही. यावर एकच उपाय, म्हणजे मी सोनूची मावशी आहे सध्या, ती सोनूची आई होण्याचे. काय? सगळे एकदम ओरडले. होय, तोच एक उपाय आहे. जर सुभाषची हरकत नसेल तर मी त्यांच्याशी लग्न करायला तयार आहे. म्हणजे एका दगडात 3 पक्षी मरतील. पहिले म्हणजे सोनूला तिची आवडती आई मिळेल, सुभाषला बायको मिळेल आणि माझ्या आईबाबांची माझे लग्न करण्याची काळजी नाहीशी होईल. सर्वजण गप्प होते. सर्वांनाच धक्का होता. पण सर्वांना हेच योग्य, हेच पटत होतं. या एका लग्नामुळे सर्वांच्या काळज्या मिटणार होत्या. सुभाष आणि वसुमती यांचे साध्या पद्धतीने लग्न झाले. सोनू आईबरोबर कोल्हापूरच्या घरी आनंदाने राहू लागली.
2 वर्षांनी वसुमती सोनूला म्हणी शिकवत होती आणि सोनू म्हणी वाचत होती. म्हण देवतारी त्याला कोण मारी, ती म्हण देवतारी त्याला कोण मारी, करावे तसे भरावे. आता तूच वाच. करावे तसे भरावे माय मरो अन. वसुमतीने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि डबडबलेल्या डोळ्यांनी सोनूला जवळ घेतलं. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.